घटत्या लोकसंख्येबाबत सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे। लोकसंख्या वाढीचे दर 2.1% खाली गेलेले आहेत, तर तो समाज नष्ट होतो असं भागवतांनी म्हटलंय। त्यासाठी त्यांनी लोकसंख्या शास्त्राचं उदाहरण देखील दिलेलं आहे। कमी होते फार चिंता आहे, चिंतेचा विषय आहे। याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले। 2.2च्या खाली येता कामा नये। आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित आहे मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे। जातपातीचा भेद करायचा नाही असं आपण म्हणतो। जातपात किती वर्षापासून चालू आहे आपले, तर हे माहीत सगळ्यांना आहे, सगळ्यांची मान्यता आहे की आपल्या शास्त्रात जातपातीच्या भेदाला स्थान नाही, आचार्यांनी म्हटलं। पण हे करताना सवय आड येते। ही सवय जाईल कशी, कुटुंबात आचार सुरू झाला की जाते। म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार, दोन्हीचं शिक्षण हे कुटुंबातून मिळत असतं।